चॅनल किचन कुक लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज बनवला आहे पायनॅपल केक। तर हा बघा आमचा पायनॅपल केक किती टेम्पटिंग आणि स्वीट दिसतोय। तर हा केक माझ्या आंटीने बनवलाय। ही बघा माझी आंटी आणि ही आमची कुक। ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे का? खूप टेम्पटिंग आणि खूप स्वीट लागणार आहे हा केक। तर ही रेसिपी बघण्यासाठी आमचा पूरा व्हिडिओ यूट्यूबच्या किचन कुक लाईफस्टाईल या चॅनलवर नक्कीच बघा। थँक यू फॉर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी व्हॅनिला प्रीमिक्स घेतले 1 कप। तुम्ही कमी जरी घेतलं, पाऊण कप जरी घेतलं तरी चालेल किंवा जास्त घेतलं तरी चालेल, पण मी 1 कप घेतले, थोडंसं जास्तच घेतलंय, नाहीतर पाऊण कप घेतलं ना तर बरोबर पाव किलोचं होतं केक। आणि ते मी आता बेटर तयार करून घेते केकचं। आणि पाणी एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आपल्याला। बघा मिक्स करून झाले। आणि कसं वळखायचं, वरती चमचने करायचं, ते एकदम खाली येतं ना तर समजून घ्यायचं आता आपलं केकचं बेटर तयार झालंय। आणि इथे मी बटर पेपर कापून घेतलंय आणि त्याला तेल लावून घेते जेणेकरून खाली चिटकणार नाही। आणि इथे मी आता टोप ठेवते, आधीच 2 मिनिटं आधी ठेवले। आणि त्याच्यामध्ये ना स्टँड ठेवले। स्टँड नसली ना तर तुम्ही डिश वगैरे ठेवू शकतात। आणि हे सगळं केकच्या भांड्यात काढून घेते। आणि आता आपण केकला ना 20 ते 25 मिनिटं बेक करणार आहेत। आणि जर असं तुम्ही हे केलं ना तर ते बबल वगैरे असतात ना ते निघून जातात। आणि ते मी 20 ते 25 मिनिटं बेक करून घेणार आहे केकला। आणि ते मी व्हिप क्रीम घेतले, 150 ml व्हिप क्रीम घेतले। आणि हे माझ्याकडे क्रीम फेटण्याची मशीन आहे, याच्यानं ना एकदम 5 मिनिटात क्रीम फेटली जाते। तरी ते मी फेटून घेते। क्रीम पण तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्यानुसार, आवडीनुसार। हे बघा क्रीम फेटून झाले। आणि हिला कसं वळखायचं, पूर्ण उलट करायचं, बघायचं, जर पडत असली ना तर मग समजायचं आपली क्रीम फेटलेली गेलेली नाहीये, परत फेटायचं। आपण आपली क्रीम ना फेटली गेली आहे। आता इथे 20 मिनिटं झालेत, चेक करून बघते। एक चाकूने बघितलं मी, चाकू टाकून, चाकू क्लीन आलं म्हणजे समजायचं आपलं केक बेक झालंय। तर आता केक बेक झालंय, साईडला ठेवलं। आता बघा थंड झालंय। आता मी याला काढून घेते। बघा किती इझिली निघतं ना। वरचं बटर पेपर काढून घेतलं मी। आणि याला आता आपण कट करून घेणार आहेत। तुम्ही ना चाकूनी पण कट करून घेऊ शकतात, पण मी ना चाकूने असं थोडंसं साईडनी कट लावून घेते आणि धाग्यानेच कट करते, दोराने ना एकसारखं कट केलं जातं। फक्त दोरा आत जायला पाहिजे ना एवढंच मी कट केलंय, थोडं थोडं साईडला। तर बघा आता असं मी सगळं दोरा ना टाकून घेतलं आणि दोराला ना एकामेकीच्या अपोजिट हे केलंय आणि असं ओळायचं। हे बघा 2 मिनिटात आपलं केक कट करून होतं। तर बघा झालंय आपलं कट करून। आणि हे शुगर सिरप टाकलंच पाहिजे, कारण याच्याने आपलं केक खूप सॉफ्ट होतं। जर शुगर सिरप नाही टाकलं ना तर एकदम ड्राय लागणार केक खायला। त्याच्यासाठी मी शुगर सिरप ना 1 चम्मच किंवा 2 चम्मच जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही बनवू शकतात। इथे मी शुगर सिरप टाकून घेतलं आणि आता क्रीमने ना केकाला चांगलं क्रीम लावून घेते, व्हिप क्रीम। हे बघा व्हिप क्रीम लावून झालंय। इथे मी पायनॅपल फ्लेवरचं क्रश घेतलंय, हे मी पाऊच आणलंय। हे अर्धा किलोच्या पूर्ण केकाला लागतं, पण आपलं पाव किलो आहे। आणि हे 40 रुपयाला भेटतं क्रश आपल्याला मार्केटमध्ये।
परत मी वरतून क्रीम लावून घेते. व्यवस्थित लावून घ्यायचं क्रीम. हे बघा माझं क्रीम लावून झालंय. आता मी दुसरी केकचं जे आपण कट करून ठेवलं होतं दुसरी ठेवून घेतली आणि त्याच्यावर ना शुगर सिरप टाकते. सेम त्याला पण आता आपण व्हिप क्रीम लावून घेणार आहे. आणि हे आईस केक ना घरच्या घरी कसं आपण फ्रेश बनवतो आणि मुलांना तर लय आवडतं केक. त्याच्यासाठी कसं जेणेकरून घरी जर बनवलं ना तर एकदम फ्रेश बनतं आणि टेस्ट पण छान येते. हे बघा फिनिशिंग करून घेते मी आता साईडला पण. आणि आता क्रश लावून घेते अजून. हे बघा क्रश लावून घेतले. तुम्ही इथे म्हणजे तुम्हाला जे फ्लेवर पाहिजे ना केकचं ते तुम्ही आणू शकतात मार्केटमधून आणि बनवू शकतात. व्हॅनिला प्रीमिक्स मध्ये ना कुठलेही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही फ्लेवरने बनवू शकतात. फक्त चॉकलेट केक साठी आपल्याला चॉकलेट प्रीमिक्स आणावं लागतं आणि रेड वेल्वेट केकची प्रीमिक्स पण वेगळी भेटते. आणि बाकीचं जे बटरकॉच मग ब्लूबेरी जे म्हणजे आपल्याला पाहिजे ना त्या व्हॅनिला प्रीमिक्स पासूनच आपण बनवू शकतो ते केक. फक्त फ्लेवरचं जे आपल्याला फ्लेवर पाहिजे ना ते फक्त क्रश आणायचं मार्केटमधून आणि बनवायचं. तर बघा माझी फिनिशिंग करून घेते मी. फिनिशिंग मेन असतं. जर तुम्हाला कोणाची ऑर्डर वगैरे घ्यायची असली ना तर फिनिशिंग म्हणजे चांगली झाली पाहिजे आपली. त्याच्यावर कसं मग कस्टमर पण खुश झालं पाहिजे आणि कस्टमरनी जसं सांगितलं तसं बनवून जर दिलं ना तर मग आपली चांगलं मग ऑर्डर येतात अजून. आणि फिनिशिंगसाठी ना मी इथे डेबिट कार्ड वापरते. तुम्ही डेबिट क्रेडिट कुठलेही वापरू शकतात. याच्याने ना फिनिशिंग एक नंबर होते. मी तर ऑर्डरचं जरी केक असलं ना तरी माझी फिनिशिंग याच्यानेच करते मी आणि एक नंबर फिनिशिंग होते डेबिट किंवा क्रेडिट कार्डने. मला याच्याने फिनिशिंग करायला खूप आवडतं. एकदम पटकन फिनिशिंग होते याचे. बघू शकतात तुम्ही किती छान फिनिशिंग होते ना. आणि आपल्याकडे असतात जे म्हणजे आपलं खराब वगैरे झालेलं क्रेडिट डेबिट असतातच आपल्या घरात. त्याच्यानेच फिनिशिंग करायचं. त्याच्याने फिनिशिंग छान होते. बघा मी सगळं करून घेते फिनिशिंग. आता बघा माझी फिनिशिंग झाली आहे. मी याला ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं सेट होण्यासाठी 20 मिनिटं किंवा अर्धा तास पण ठेवू शकतो तुम्ही. आणि 20 मिनिटं ठेवल्यावर मी बाकीची फिनिशिंग केली. आणि आता आपण डिझाईन करणार आहोत. डिझाईन जे तुम्हाला आवडते ते करू शकतात तुम्ही. मी फक्त साधंच केलंय कारण ही काय ऑर्डरची केक नव्हतं, घरात खाण्यासाठीच मी बनवलेलं. तर काय एवढं म्हणजे तामझाम करत बसली नाही. जे पाहिजे ते म्हणजे एकदम सोपं सोपं केलंय आणि तुम्हाला दाखवलंय. आणि वरतून ना जे राहिलेलं क्रश होतं ना आपलं ते टाकलंय मी इथे.
आणि अर्धा किलोचं जर केक असलं ना तर हे पूर्ण क्रश लागते, पण हे आपलं पाव किलोचं केक होतं ना त्याच्यासाठी उरले, मग मी याला वरतून वापरलं आणि साईडला पण वापरते डिझाईनसाठी. तर बघा असं फायनल लुक झालंय आपल्या पायनॅपल आईस केकचं. आणि आता आपण काही डेकोरेशनचे माझ्याकडे आहे बॉल्स वगैरे, ते वापरते मी इथे. डेकोरेशनसाठी भरपूर मार्केटमध्ये भेटतात, जे पाहिजे ते असतात ते वापरले मी. आणि जर तुम्हाला माझं आयसिंग केक पायनॅपल फ्लेवरचं आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. बाय.